मी प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये नक्की रँक येण्यासाठी आपण आपला गुणवत्ता यादीत नंबर येण्यासाठी काय नक्की करायला पाहिजे, कॉन्सेप्टला क्वेश्चन प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही बिलकुल या सगळ्या परीक्षांच्या तयारीला प्रिपेअर्ड असणार नाही. सराव चाचण्या हा तुमचा त्यातला की पार्ट असणार आहे. शंका निरसन, डाऊट हा कोर पार्ट आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा. 30 मिनिटाचं तुमचं एक लेक्चर ठेवले, रोज 2 विषय तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये 70 लेक्चर आपण दिलेत. याचा अर्थ काय की डिटेल टीचिंग आहे, डिटेल कंटेंट आहे. आणि काय होऊ शकेल, तुम्हाला हा टाइम टेबल सगळं दिसेल. चॅप्टर वाईज टेस्ट पेपर आहेत. कित्येक जणांचं प्लॅनिंग परफेक्ट होतं पण इम्प्लिमेंट परफेक्ट होत नाही. तुम्ही हे सगळी जर टीम बघितली, यांचे अनुभव पाहिलेत, तर तुम्हाला लक्षात येईल की अरे काय ताकदीचे लोक आम्हाला हे सगळं देणार आहेत. आता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम. तुम्ही सगळेजण पाहतात एक 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचे डिजिटल प्लॅटफॉर्म माय एक्झाम कोच. माय एक्झाम कोचमध्ये आम्ही स्पेशली इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी काही कंटेंट घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. या कंटेंटमध्ये अतिशय एक्सलंट वेनी तुमच्या येणाऱ्या ह्या स्कॉलरशिप परीक्षांची तयारी होणार आहे. या परीक्षेचा बेस काय, कारण शासन या सगळ्या परीक्षा घेत असताना भविष्यातल्या असणाऱ्या सगळ्या प्रोफेशनल एक्झाम्स आहेत ज्या 10वी नंतर 12वी नंतर मुलांना फेस कराव्या लागतात. या सगळ्या परीक्षांच्या बेसिक तयारीसाठी खरं तर ही 5वी 8वीची महाराष्ट्र शासनाची एक एक्सलंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये नक्की रँक येण्यासाठी आपण आपला गुणवत्ता यादीत नंबर येण्यासाठी काय नक्की करायला पाहिजे. अनेक ठिकाणी अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने तयारी खरं करत असतात. हुशार विद्यार्थ्यांकडे असणारा एक बेसिक प्लॅटफॉर्म, बऱ्याच विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अतिशय उत्तम शिक्षक आहेत, वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. पण अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना या दर्जाचं शिक्षण त्या पद्धतीने मिळत नाही किंवा त्या विद्यार्थ्यांना हे सगळं तिथपर्यंत पोहोचता येत नाही. यासाठीच या माय एक्झाम कोच तुमच्यापर्यंत हा सगळा डिटेल प्रोग्राम घेऊन आलो आहोत. एक एक गोष्ट आपण एक एक स्लाईडमधून सगळी समजून घेऊया. नक्की माय एक्झाम कोच तुमच्यासाठी या दोन्ही परीक्षांची तयारी कशी करून घेणार आहे आणि नक्की या सगळ्या टीमकडून काय होणार आहे, आपण एक एक गोष्टींची माहिती नक्की घेऊया. माय एक्झाम कोचमध्ये हा बेसिक तुम्हाला प्लॅन, प्रोग्राम आणि सगळ्या डिटेल गोष्टी आपल्याला नक्की पाहता येतील. माय एक्झाम कोचच्या टीम म्हणून आम्ही दोघंजण ह्या टीमचे डायरेक्टर आहोत. इथं मी प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम, या माय एक्झाम कोचचा डायरेक्टर आणि त्याचबरोबर दिशा अकॅडमी डायरेक्टर, आणि प्राजक्ता चव्हाण को फाउंडर, याही या माय एक्झाम कोचच्या डायरेक्टर. आम्ही दोघंही को फाउंडर या सगळ्या सिस्टीमला रन करतोय. आम्ही या सगळ्यामधून दोघांचं आमचं वर्किंग गेले अनेक वर्षापासून एज्युकेशन फील्डमध्ये काम करणार आहे. पण हे सगळे नक्की आमच्या प्रयत्नातून आम्ही तुमच्यापर्यंत काय आणतोय याच्यातल्या एक एक छोट्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत नक्की मांडू शकू. माय एक्झाम कोच हे तुम्हाला नक्की काय देणार आहे, एस्पेशली 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, या 2 परीक्षांची नावं आपण सगळेजण जाणतोच. या परीक्षांच्या अतिशय बेसिक कॉन्सेप्टपासून, त्याच्या ॲप्लिकेशनपासून आणि एक्झाममध्ये तुमची चांगली रँक येण्यापर्यंत सगळे कंटेंट खरं त्या दोन्ही परीक्षांसाठी आपण घेणार आहे. या परीक्षेच्या डिटेल्समध्ये काय फीचर्स आहेत किंवा काय कंटेंट आहे, तुम्हाला एक एक कंटेंट आला लक्षात येऊ शकेल की आपण यातनं काय काय बघणार आहे. पहिली गोष्ट 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षांच्या पहिला सिलेबसचा भाग आहे. याच्यामध्ये असणारे सगळ्यात महत्त्वाचे विषय आहेत ते म्हणजे मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. 4ही विषय महत्त्वाचे. पेपर 1 मध्ये आपण हे सगळं घेतोय, स्पेशली मराठी आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी. जसं पेपर 1 मध्ये तुमचा हा मराठी आणि गणित हे 2 विषय पेपर 1 मध्ये असणार आहेत. इंग्रजी आणि तुमचं बुद्धिमापन हे पेपर 2 मध्ये असणार आहे. या दोन्ही विषयांचा कंटेंट डिटेल करणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही कॉन्सेप्च्युअली एखादी गोष्ट लर्न करता, ज्यावेळेस तुम्ही नुसत्या कॉन्सेप्ट बेस लर्न करता, पण त्याचं ॲप्लिकेशन जेव्हा शिकायचं असतं तेव्हा नक्की काय करायला पाहिजे याच्या सगळ्या आयडियाज महत्त्वाचे आहेत. विषय वाचताना समजताना तुम्हाला नावं आणि सोपे वाटतात, पण ज्यावेळेस आपण हे सगळं कृतीत करायला जातो, ज्यावेळेस त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये जातो, त्यावेळेस मात्र खरं या सगळ्या गोष्टींचं स्पीड आणि ॲक्युरसी मॅटर करतं. या सगळ्यामध्ये आम्ही ह्या दोन्ही पेपरला या टाईपमध्ये प्रत्येक कंटेंट घेणार आहोत. आपण एक एक छोटे डिटेल पुढे गेल्यावर नक्की त्यातनं पाहणार आहे. दुसरी गोष्ट आहे, हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधून. आयदर त्याच्यातल्या अनेक गोष्टी ह्या लाईव्ह असतील, त्याचबरोबर काही रेकॉर्डेड असतील की जे तुम्हाला सगळे टीचिंगचे कॉन्सेप्ट याच्यातून एक एक क्लिअर होत राहतील. तिसरा त्यातला पॉईंट आहे, प्रत्येक विषयाचा स्टडी मटेरियल आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण स्पर्धा परीक्षांच्या मध्ये तयारी करताना मार्केटमध्ये उपलब्ध असणारं मटेरियल याचा बऱ्याच वेळा आपल्याला अंदाज येत नाही. काय फॉलो करायचंय, किती फॉलो करायचंय, कशातून काय करायचंय, सिनॉप्सिस, त्याची समरी बऱ्याच वेळा मुलांना कळत नाही. ही सगळ्या सिनॉप्सिस, ही सगळी समरी आम्ही तुम्हाला PDF माध्यमातून नक्की देणार आहे. त्या सगळ्याबरोबर इम्पॉर्टंट येतो तो म्हणजे तुमचा प्रॅक्टिस. जोपर्यंत कॉन्सेप्टला क्वेश्चन प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही बिलकुल या सगळ्या परीक्षांच्या तयारीला प्रिपेअर्ड असता.
असणार नाही. रोज तुमचं प्रॅक्टिस महत्वाचं आहे. सराव चाचण्या हा तुमचा त्यातला की पार्ट असणार आहे. याबरोबर हे सगळं आम्ही कंटेंट घेतोय. हे कधीपर्यंत आहे? तुमची स्कॉलरशिपची एक्झाम ही असणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. अगदी या ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारीपर्यंत सुद्धा आपण हा सगळा सिलेबस प्रॉपर कव्हर करू शकतो. म्हणजे अजूनही असं काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की माझे काही दिवस निघून गेलेत, काही महिने गेलेत, आता अभ्यास केल्यावर होईल का, कसा होणार आहे, काय, सगळं परफेक्ट होऊ शकेल. तुम्ही फक्त एकदा प्रोग्रामकडे गेलात, एकदा डिटेल सगळा त्याच्यातला करिक्युलम कॅलेंडर पाहिलं की तुम्हाला पक्की खात्री पडेल 6 महिन्यामध्ये तुमच्या सगळ्या विषयांच्या पेपर 1 पेपर 2 त्यातले दोन्ही विषय म्हणजे ओव्हरऑल 4ही विषयांच्या सगळ्या कॉन्सेप्ट आणि प्रॅक्टिसपर्यंत या 6 महिन्यात आपण अख्खा कोर्स आपण कंप्लीट करणार आहे. याच्यासोबत पुढचं काय, या सगळ्याबरोबर महत्त्वाची गोष्ट आहे की मागील वर्षाच्या बोर्डच्या प्रश्नपत्रिकांचं सविस्तर विश्लेषण. PYQ मेन पॉईंट आहे. कल्पना आहे तुम्हाला? प्रिव्हियस इयर क्वेश्चन ही खरं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची खरं बेसिक गोष्ट असते. कारण जोपर्यंत तुम्ही PYQ फॉलो करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रश्नांचं नेचर कळत नाही, स्वरूप कळत नाही. आणि मग त्या टाईपच्या प्रश्नांचं प्रॅक्टिस करण्यासाठी हे PYQ महत्त्वाचे आहेत. याचे पण डिटेल आपण पाहणार आहे. याचबरोबर दुसरा महत्त्वाचा भाग आहे शंका निरसन. डाऊट हा कोर पार्ट आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा. कारण एखादी गोष्ट विस्तृत लिहायची असेल तर त्याला फारसं काही वेगळा काही स्पेशल फोर्स करायची गरज नाही. वाचून पाठ करून तुम्ही मांडू शकता. पण ॲप्लिकेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही हे क्वेश्चन प्रॅक्टिस करणार आहे, हिथं मात्र तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स महत्त्वाच्या आहेत. वेळ वाचून कमीत कमी वेळामध्ये क्वेश्चन होणं महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये अनेक शंका उपस्थित होतात. या सगळ्या शंकांचं निरसन आपण करणार आहे. याचे डिटेल नक्की पाहणार आहे. याबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे कोण, तर या कॉन्सेप्टला तुमच्यापर्यंत आणणारे कोण, एकदम परफेक्ट, ज्यांनी अनेक वर्ष या क्षेत्रात काम केले, विशेष करून स्कॉलरशिपला ज्यांनी शिकवले, स्कॉलरशिपच्या कंटेंटवर ज्यांनी काम केले, असे एक्सपर्ट आणि क्वालिफाईड एक्सपिरियन्स टीचर तुम्हाला सगळे असणार आहेत. त्यांची ओळख पुढे गेल्यावर आपण नक्की करून घेणार आहे. या सगळ्याबरोबर तुमच्या ह्या जे आता मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितलं की हे सगळं कवर आपण नक्की त्यातनं करू शकू. हे सगळं होणार आहे कसं, काय काय कसं, जे काही मी आता तुम्हाला 7-8 फीचर सांगितले, या प्रत्येक फीचरचे थोडे थोडे डिटेल्स आपण बघूया. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येईल की हे सगळं नक्की कसं असणार आहे, आम्हाला काय मिळणार आहे, कसं आम्ही फॉलो करायचं आणि ह्याच्यातनं आमचा स्कोअर नक्की होणार आहे का, हे शिकवलेलं समजेल का, सगळ्या शंका आपण नक्की क्लिअर करू. यातला पहिला पॉईंट आहे काय, 5वी 8वी स्कॉलरशिप आहे. विषय तुम्हाला बोललो ते 4ही, मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता 4ही विषय आहेत. म्हणजे पेपर 1 पेपर 2 4ही विषय असणार आहेत. हे कसे होणार आहेत, तर दररोज 2 तास आहे. 2 तास हा सगळ्यात मेन पार्ट आहे. डेली 2 तास, 2 लेक्चर तुमचे किती होणार आहेत, 30 मिनिटाचे. म्हणजे प्रत्येकी तुमचे 2 विषयांचे 30-30 मिनिटाचे लेक्चर, म्हणजे 1 तास तुम्हाला रोज काढायचा आहे. 30 मिनिटापेक्षा जास्त लेक्चर आपण खरं स्पॅन ॲडजस्ट केला असता, पण बऱ्याच वेळा थोडंसं मुलांची बैठक, तुमच्या शाळेचा अभ्यास, इतर अभ्यास या सगळ्यातनं तेवढं कव्हरअप होत नाही. म्हणून जाणीवपूर्वक तुमचा जो अटेन्शन स्पॅन आहे त्या स्पॅन एवढंच आपण हे 30 मिनिटाचं तुमचं एक लेक्चर ठेवले. रोज 2 विषय तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. त्याचं एक बेसिक वर्किंग कॅलेंडर आणि काय काय कंटेंट आहे, किती दिवसात सगळं असणार आहे, किती व्हिडिओज आहेत ह्या सगळ्याचे, तर तुम्हाला लक्षात येऊ शकेल. मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता 4मध्ये तुम्ही बघाल तर 5वीच्या विद्यार्थ्यांना जवळ मराठीचे 44 लेक्चर्स आहेत, 8वी पण 44 लेक्चर्स आहेत, गणिताचे 70 लेक्चर, इथं 70 लेक्चर, इंग्रजीचे 44, इकडे 44 आणि बुद्धिमत्ता ह्याचे 70 लेक्चर्स आहेत. तुम्ही स्पेशली बघाल तर भाषा विषयांच्या बरोबर आपण टेक्निकल किंवा जे काही तुमचे प्रॅक्टिसवाले जे काही सेशन्स आहेत त्याला जवळपास जास्त लेक्चर्स आहेत. तुम्ही बघा गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये 70 लेक्चर आपण दिलेत. याचा अर्थ काय की डिटेल टीचिंग आहे, डिटेल कंटेंट आहे. एकही कॉन्सेप्ट, एकही संकल्पना तुमची राहणार नाही. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर होत राहील आणि त्याच्यावर प्रॅक्टिसेस सगळं होत असणार आहे. लँग्वेजेसला पण पुरेसा वेळ दिलेला आहे, टेक्निकलला पुरेसा वेळ आहे, मॅथ्सला पुरेसा वेळ आहे. हे सगळं तुमचं डिटेल त्याच्यातनं पक्कं होऊ शकणार आहे. हे सगळं कसं रन होणार आहे, हे सगळं बसणार आहे कसं, याचं कॅलेंडर कसं आहे, तुम्हाला इथं समोर दिसतंय चार्ट आहे. याच्यामध्ये लेक्चरचे नंबर आहेत, इथं टाइम टेबल दिले. आपण हा सगळा कोर्स, हा सगळा प्रोग्राम सुरू करतोय खरं 5 ऑक्टोबरला. 5 ऑक्टोबरपासून हा सगळा प्रोग्राम कंटिन्यू स्टार्ट होणार आहे. तो अप टू फेब्रुवारीपर्यंत आहे. हे जवळपास 5-1 महिने आपण टीचिंग करू. शेवटच्या महिन्यामध्ये आपण सगळे टेस्ट पेपर, त्याचे प्रॅक्टिस, त्याचे ॲनालिसिस, एक डाऊटवर काम, छोट्या छोट्या गोष्टीवर आपण एकदम परफेक्ट काम करत जाणार आहे. तुम्ही एकदा त्यात इन्व्हॉल्व झाला की तुम्हाला कळेल की एकदम आयडियली तुम्हाला सगळ्या गोष्टी येत राहतील. सो इथं तुमचा लेक्चर नंबर आहे, इथं तुमचे डे आणि डेट आहे, कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला तुम्हाला एक्झॅक्टली तो सब्जेक्ट असणार आहे आणि ते लेक्चर असणार आहे. यानंतर आहे तो सब्जेक्ट आहे कुठला विषय, तर इथं दिसतंय बुद्धिमत्ता आहे. यानंतर त्याच्यातलं चॅप्टरमधला काय कॉन्सेप्ट शिकवणार आहे, कुठल्या टाईपचा कॉन्सेप्ट असेल तो त्यात मेन्शन केलेला आहे. यानंतर
त्याचा सब टॉपिक्स आहे की चॅप्टर समजा आकलन आहे, त्याचा सब टॉपिक समोर आहे, सूचना पालन किंवा जोडाक्षर आहे. म्हणजे त्या विषयाचं नाव आहे, त्याच्या चॅप्टरचं नाव आहे, त्याच्या सब टॉपिकचं नाव आहे आणि मग तो टॉपिक कोण घेणार आहे, त्या फॅकल्टीचं नाव आहे. अशा पद्धतीनं हा तुमचं कॅलेंडर. तुम्ही थोडे डिटेलकडे गेलात तुम्हाला आपोआप सगळं लक्षात येऊ शकेल की कशा टाईपनं तुम्हाला हे सगळं जायचंय किंवा बेसिक वर्क तुम्हाला करायचंय. 100% तुम्हाला हे सगळं क्लिअर करता येऊ शकेल आणि त्या वेळी तुम्ही जाऊ शकाल. कारण हे एक एक छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ओव्हरऑल आयडियाज आपल्याला कशा आहेत किंवा कशा वेनी आपण जाणार आहे आणि काय होऊ शकेल. तुम्हाला हा टाइम टेबल सगळं दिसेल. हे थोडंसं एनलार्ज केलं तुमच्या लक्षात येऊ शकेल काय काय मांडलंय, कशा पद्धतीने मांडलंय. हे सगळे एक एक डिटेल्स आहेत. तर हे सगळे आपण त्या वेनी जाऊ शकतो. तिथपर्यंत आपल्याला वर्किंग वाईज करता येईल आणि नक्की आपण त्या सगळ्या प्रोग्रामिंगमध्ये हे सगळं बसवू शकू. वर्क करताना तुम्हाला प्रॅक्टिकली लहान लहान गोष्टींवर काम करत करत जायचंय. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या फेजमध्ये जाणार आहे. तिथं नक्की याच्यातला पुढचा पार्ट आहे तो म्हणजे स्पेसिफिक. आपण प्रत्येक गोष्टीकडे पुढे जाऊ. याच्यामध्ये कंटेंट वाईज जेव्हा पुढे आपण जाणार आहे त्याला स्पेसिफिकेशन्स आपण बघू शकतो की काय काय. सेकंड पॉईंट आहे, फर्स्ट फीचर आपण बघितलं. आता दुसरं जे फीचर आहे त्या दुसऱ्या फीचरमध्ये काय, तर त्यातलं महत्त्वाचं होतं ऑनलाईन लेक्चर आहे. कित्येक वेळा मुलांना असं वाटतं की ऑनलाईन लेक्चर मग किती वेळ स्क्रीनवर बसायचं, काय करायचं वगैरे वगैरे. पण हे आपल्याला नक्की लक्षात आहे, जोपर्यंत तुमच्यापर्यंत एखादी चांगली गोष्ट फिजिकली मिळत नाही तर ती कुठली ना कुठली ऑनलाईन माध्यमातून ती आपल्याला पोचलीच पाहिजे. त्याशिवाय आता थांबून चालणार नाही. सगळं स्पीडमध्ये होत चाललंय. तुमच्याकडे असणाऱ्या जो काही सोशल मीडिया, जो काही तुमच्याकडे नॉलेजसाठी असणारं जे गॅजेट आहे, तुमचा मोबाईल, तुमचा लॅपटॉप, तुमचा टॅब, काही असेल, या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही खरं तर हे सगळं एक्सपर्टीजचं नॉलेज घेऊ शकाल. तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून तर हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे की जो तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्टी नक्की देत राहील. याच्यामध्ये असणार आहे डिजिटल बोर्डवर हे टीचिंग आहे की ज्याच्यामध्ये आपण आता पाहतोय की वर्कवाईज आपण कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घेणार आहे आणि त्या बेसमध्ये आपण नक्की जाऊ शकू. तर डिजिटल बोर्डचं टीचिंग त्यातलं असणार आहे. नंबर 2 त्यातला पार्ट आहे आपल्याला तो बेसिक बसवायचा आहे. कोणत्या वेळी असणार आहे तर तो क्लिअर कट तुमचा लेक्चरची ह्याच्यातली संख्या असणार आहे त्या संख्येवर पण आपण जाऊ शकतो की कोणत्या टाईपमध्ये आपण घेणार आहे, कोणत्या वर्किंगमध्ये आपण जाऊ शकतो. तर याच्यातला मिनिमम 30-30 मिनिटाचा जो स्पॅन आहे तो पण आपल्याला बरोबर बसवता शिकेल. या 30 मिनिटामध्ये आपण त्या टाईपमध्ये प्रत्येक छोटी छोटी गोष्ट बसवू शकू, ती करू शकू. हे कंटेंट वाईज आपल्याला नक्की करता येऊ शकेल. आता हे तुमच्या लक्षात येऊ शकेल की आपल्याला काय वेनी जायचंय, कोणकोणत्या पार्टनी करायचंय. जसं इथं दिसतंय तुम्हाला 30 मिनिटाचं लेक्चर आहे, 30 मिनिट्स लेक्चर आहे. 30 मिनिटामध्ये कंटेंट किती होणार आहे तर कॉन्सेप्ट होणार, क्वेश्चन प्रॅक्टिस होणार, कॉन्सेप्ट होणार, क्वेश्चन प्रॅक्टिस होणार. हे बरोबर तुम्हाला बसेल आणि आयडियली तुमचा शाळेतला वेळ, इतर गोष्टीचा वेळ, बाकी सगळे वेळ सगळे मॅनेज होत तुम्हाला बरोबर या लेक्चरपर्यंत नक्की पोहोचताना. आणि एक इम्पॉर्टंट आहे चॅप्टर वाईज नोट्स आहेत. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच असं घडतं की दिलेल्या नोट्सवर, चॅप्टरवर अभ्यास नक्की काय करायचा आहे, रिवाईज काय करायचं आहे ह्याचा अंदाज येत नाही. लँग्वेजेसमध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, ह्याच्यात पण तुम्हाला थोडे थोडे सिनॉप्सिस गरजेचे आहेत. म्हणजे त्याची समरी महत्त्वाची आहे, ती पण नोट्सच्या माध्यमातून परफेक्ट मिळेल तिथं. याबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या क्लुप्त्या आणि सूत्र आहेत. कारण हे सगळं का गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळा असं घडतं की ज्यावेळेस तुम्ही हे सगळं वर्किंग करायला येता किंवा मांडायला लागतं त्यावेळेस या क्लुप्त्यांचा पाठ आहे किंवा सूत्रांचा पाठ आहे हा बऱ्याच वेळा असं वाटतं की हे मला लक्षात राहत नाही. एका मिनिटात कसं करणार. तुम्ही बघा पेपरचा तुमचा कालावधी, क्वेश्चनची असणारी संख्या आणि दिलेला टाइम स्लॉट हा पकडला तर सरासरी तुम्हाला हार्डली 1 मिनिटभरात सगळा प्रश्न सगळा अख्खा करायला लागतो. म्हणजे प्रश्न वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, अप्लाय करायचा आणि परत डार्क करायचं. म्हणजे ही सगळी प्रक्रिया विदिन 1 मिनिटची आहे. 1 मिनिटात जेव्हा आपण हे सगळं करायला जाणार आहे याचा अर्थ काय की आपल्याला शॉर्ट ट्रिक्स माहिती पाहिजेत, शॉर्टकट्स माहिती पाहिजेत आणि वेगवेगळ्या टेक्निक्सच्या माध्यमातून आपण मिनिमम वेळामध्ये हे सगळं बसवलं पाहिजे, तिथपर्यंत गेलं पाहिजे. आता हे सगळं करताना काय वर्किंग वाईज काय गरजेचं येतं असतं तर प्रॅक्टिस पार्ट आहे. मग काय प्रॅक्टिसमध्ये येतं तुमच्या टेस्ट पेपर्स इम्पॉर्टंट आहेत. सी चॅप्टर वाईज टेस्ट पेपर आहेत. कोणकोणते पेपर आपण घेणार आहे, कुठल्या तर सगळ्यात पहिली गोष्ट चॅप्टर वाईज टेस्ट पेपर आहेत. प्रत्येक चॅप्टरच्या खाली आपण स्पेसिफिक क्वेश्चन बँक तयार केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगानं एक प्रश्न प्रत्येक प्रश्नांवर येणार आहे. म्हणजे त्या धड्यात असणाऱ्या सगळ्या संकल्पना, त्याचे टॉपिक, त्याचे सब टॉपिक्सवर परत क्वेश्चनचे त्याला असणारा बेसिक क्वेश्चन बँक आणि त्याला असणारे पेपर, असे सगळे चॅप्टर वाईज आपण कंटेंट घेतोय. सपोर्टिव्ह त्याला असणारे परत क्युम्युलेटिव्ह टेस्ट आहे. याचा अर्थ काय, काही दिवसात 1 महिन्यात तुम्हाला जेवढा सिलेबस होईल त्या सगळ्या सिलेबसच्या ॲडिशनल टेस्ट म्हणजे होत राहतील. म्हणजे मागचे चॅप्टर पण त्यात ॲड होतील आणि असं करत करत आपण पुढे जाणार आहे. याचा अर्थ काय, असं व्हायला नको की मागचं म्हणजे आपण पुढे जाताना मागचं पाठ, पुढचं सपाट सगळं जे असं होऊन जातं ना, काही गोष्टी आपल्या अशाच राहून जातात, सगळं राहतं. असं न करता आपण क्युम्युलेटिव्ह म्हणजे संचित टेस्ट घेणार आहे की प्रत्येक आठवड्यात होणारा सिलेबस, त्याच्यातला कंटेंट दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात, चौथ्या आठवड्यात तुम्हाला प्रॉपर एक टेस्ट क्युम्युलेटिव्हची दिसेल.
याच्यामध्ये मागचा सगळा सिलेबस ॲड करत करत आहे, म्हणजे सगळा सराव होत राहतो आणि आयडियली पेपरची प्रॅक्टिस आपण करतो. अशा 4 तुमच्या क्युम्युलेटिव्ह टेस्ट आहेत, 50% सिलेबसचे तुमचे टेस्ट पेपर्स आहेत. हे जवळपास 2, 3, 4 जसे सरावात आपण घेणार आहे तसे ॲड करत जाऊ शकतो. फुल सिलेबसचे टेस्ट पेपर्स आहेत तुमचे. फुल सिलेबसवर तर आयडियली आपल्याला पेपरची बँक तयार करायची, कारण काय हे कॉन्सेप्टमध्ये आहेत, पण आम्ही दुसऱ्या एका याच्यामध्ये पूर्णपणे 10-10, 15-15, 20-20 पेपर सगळे सेट केले तिथं, की जिथं टिपिकली तुम्हाला टेस्ट पेपर प्रॅक्टिस करता येईल. कारण आपल्याला या कोर्समध्ये करताना कॉन्सेप्ट शिकवायचे आहेत, क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आणि परत थोडे थोडे प्रश्नपत्रिकांना पण काही फॉलो करायचं. पण एक स्पेशल क्वेश्चन बँकचा आपला वेगळा पार्ट आहे, तिथं तुम्ही कंटिन्यू सगळे टेस्ट पेपर देऊ शकाल आणि ते सुद्धा आयडियल क्वेश्चन पेपर असणार आहे. या सगळ्याबरोबर पेपर बनवणारे कोण आहेत, ते पेपर बनवणारे सगळे तुमचे एक्सपर्ट टीचर आहेत, की ज्यांना अनेक वर्षाचा टीचिंगचा अनुभव असणारे सगळे टीचर्स आहेत. याच्यामध्ये आपण दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आपण हे जे काही सोल्युशन बनवतोय, काही कॉन्सेप्टचे सोल्युशन व्हिडिओ सोल्युशन आहेत, काहीचे त्याच्यातले मॉडेल आन्सर मिळणार आहेत आणि PDF फॉर्ममध्ये. म्हणजे प्रश्नपत्रिका नुसती दिली तुमचं तुम्ही करा आणि आन्सर की दिली असं नाही आहे. यातल्या काही टेक्निक्स पण आपण डिस्कस करणार आहे, की या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं होतं, कसं करायचं होतं, याला काय ट्रिक्स होत्या, हे सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला ह्या सगळ्या फॅकल्टीजकडून तिथं नक्की मिळेल. म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्या ट्रिक्सच्या माध्यमातून सगळे सोल्युशन ट्रिक्सच्या सपोर्टनं मिळतील आणि हे सगळं PDF फॉर्ममध्ये पण तुम्हाला व्यवस्थित बघता येईल. म्हणजे तुमचा तुम्ही ॲडिशनली त्याचा प्रॅक्टिस किंवा परत तिथपर्यंत पक्क जाऊ शकाल तिथं. हे सगळं करताना अजून त्यातला इम्पॉर्टंट भाग काय आहे, याच्यामध्ये कोर्स कालावधी आपण घेतोय तो 6 महिन्यांचा कोर्स कालावधी. आता या 6 महिन्यामध्ये काय, कारण अजून पण तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही अगदी या ऑक्टोबर महिन्यापासून अभ्यास सुरू केलात तर फेब्रुवारीपर्यंत तुम्ही पक्क हे सगळं बसू शकाल, क्लिअर करू शकाल तिथं. त्याच्यामध्ये काय काय वर्किंग होऊ शकेल तिथं, तर दररोज आपण 2 विषयांचे लेक्चर डेली घेतोय. दररोज त्याच्यामध्ये आठवड्याला आपण मराठी इंग्रजीचे ॲव्हरेज लँग्वेजचे 3 लेक्चर्स आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे 4 लेक्चर्स आहेत. म्हणजे भाषा विषयांचे मिनिमम 3 आणि टेक्निकल सब्जेक्टचे मिनिमम 4 आहेत. कारण गणित आणि बुद्धिमत्ताला आपल्याला सराव जास्त गरजेचा आहे, त्यामुळे डिटेल जायचं आहे, थोडं जास्त प्रॅक्टिस करायचं, भाषामध्ये समजून घ्यायचं आहे, प्रॅक्टिस करायचं. त्यामुळे 3-4 असं कॉम्बिनेशन आहे आणि तसं आपण त्या आठवड्याच्या वेळापत्रकात सगळं ते बसवलं गेलं तिथं. याच्याबरोबर सगळे तुमचे टोटल मग महिन्याला तुमच्या लँग्वेजचे 12 लेक्चर होतील आणि टेक्निकलचे तुमचे 16 लेक्चर होतील, कारण ते बेसिक तेवढ्याच्यामध्ये आपण कव्हर करू शकू. त्याच्यासोबत काय, जसं मी आत्ता बोललो की टीचिंग चालणार 5 महिने आणि टेस्ट सिरीजचा 1 महिना आपला अख्खा आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपण डिटेल प्रॅक्टिस करणार आहे, की जे मी बघाशी बोललो की त्याच्यामध्ये सोल्युशनवर डिस्कशन, ट्रिक्सवर डिस्कशन आणि वेगवेगळ्या काय आयडियाजवर डिस्कशन, हे सगळं पक्क होत राहील. शेवटचा महिना फुल सरावाचा असेल. अगदी एक छोट्या छोट्या गोष्टींना आपण घेऊ शकू तिथं. ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत हा आपला सगळा ड्युरेशन आहे, की ज्याच्यामध्ये आपण हे सगळं कंप्लीट करू शकू तिथं. आता हे सगळं करताना आठवड्याचं वेळापत्रक कसं असेल, थोडं एक नॉर्मल सांगतोय, मे बी थोडे याच्यात चेंज होतील, पण टेंटेटिव्ह टाइम टेबल सांगतोय. जसं सोमवारपासून रविवारपर्यंत आहे, याच्यामध्ये आपला लेक्चर्स डेली घेतले पाहिजेत. मग आपण एका दिवशी पेपर 1 मधला मराठी गणित आहे, कधी गणित बुद्धिमत्ता आहे, कधी इंग्रजी बुद्धिमत्ता आहे, परत मराठी गणित आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, असं करत करत आपण 2-2 विषयांना कंबाईन केलंय. म्हणजे एक लँग्वेज, एक टेक्निकल सब्जेक्ट, कधी एक टेक्निकल परत दुसरी असणारी भाषा, कधी दोन्ही टेक्निकल घेतलेत, कधी दोन्ही भाषा घेतल्यात, असं कॉम्बिनेशन केलंय की ज्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास बोर पण होऊ नये, तेच रुटीन परत लागू नये. आणि काही वेळा असं होतं, एक शेड्यूल टाइम टेबल बसवलं तर कित्येक वेळा ती मुलं त्या दिवशीचा अभ्यास मुद्दाम बुडवतात, त्यांना कंटाळा येतो, आवडत नाही, मग बरोबर बुडवून टाकतात. मग आम्ही काय केलंय, फ्रेम कायम बदलत राहिलो, असं शॉर्ट किंवा फॉर्मॅटमध्ये न ठेवता फ्रेमिंग बदललंय. म्हणजे रोज तुम्हाला बघता येऊ शकेल की काय आणि कसं असणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला लेक्चर मिळतील. या सगळ्यामध्ये लेक्चरचं प्लॅनिंग करताना डेली तुम्हाला लेक्चर्स रोजचे रोज येणार आहेत. असं नाही आहे की तुम्ही ह्याच्यात गेलात, परचेस केलं आणि एकदम अख्खा कोर्स मिळाला आणि तुम्ही सगळा कोर्स बघाल, असं बिलकुल होणार नाही. प्रत्येक तारखेला संध्याकाळी 5 वाजता आपलं ते व्हिडिओ लेक्चर त्याच्यावर तुमचा येणार ॲपवर आणि 5 नंतर मग तुम्ही बघू शकाल. तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला तो नक्की बघता येऊ शकेल. पण रोज लेक्चर तुम्हाला इंट्रोड्यूस होणार, एकदम सगळे नाही, अचानक सगळे नाही. त्यामुळे याचा अर्थ तुम्हाला रोज स्वतःला कनेक्ट राहावं लागेल, त्या ॲक्टिव्हिटीला कनेक्ट राहणं गरजेचं असतं आहे. याच्यानंतर पुढचं काय पार्ट आहे, या सगळ्याबरोबर काय, मागील वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचं सविस्तर विश्लेषण ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण कायम लक्षात ठेवा, जोपर्यंत बोर्डच्या प्रिव्हियस क्वेश्चनवर काम करत नाही, त्याच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही बघत नाही, प्रश्नाचं नेचर कळलं पाहिजे. बाकी त्याच्यात काही फार इतकं अवघड नसतं, काही नसतं. आपल्याला एकदा क्वेश्चनचं नेचर कळलं की बरोबर कॉन्सेप्ट वाचताना कळतं की येस, या टाईपचा प्रश्न असा येतोय, मला असं रीड करायचं, असं सोडवायचं. तर तुमच्या डोक्यात कुठलाही कॉन्सेप्ट लर्न करताना पहिलं क्लिक पाहिजे, याच्यावर प्रश्न कसा बनणार आणि मला उत्तराचा शॉर्ट ट्रिक कसे करायचे. एकदा तुम्हाला आयडिया क्लिअर व्हायला लागले की तुम्ही फुल ताकदीने ते सगळं करू शकाल. म्हणून PYQ महत्त्वाचे आहेत.
नुसतं पळत 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 सगळं करून चालणार नाही. उगाच बाकीचं सगळं करण्यापेक्षा आयडियली तुम्ही जेव्हा बसवाल की तुम्हाला कळेल की हा PYQ असा आहे, हा PYQ असा आहे, हा PYQ असा आहे, याच्यावर असा प्रश्न फ्रेम होतो, याच्यावर असा प्रश्न रिपीट होतोय, मागच्या 5 वर्षात किती किती प्रश्न वारंवार आलेत, कोणत्या कॉन्सेप्टवर वारंवार आलेत, आपोआप तुम्हाला कळायला लागेल. म्हणून PYQवर आपण जास्त मेहनत करणार आहे, हेही तुमच्या लक्षात येऊ शकेल. याच्यामध्ये सगळे शिक्षक एक्सपर्ट आहेत, नो डाऊट आहेत. तुम्हाला सगळ्या शॉर्ट ट्रिक्स मिळणार, टिप्स मिळणार, नो डाऊट आहेत. व्हिडिओ सोल्युशन मिळणार, मॉडेल आन्सर मिळणार, नो डाऊट आहे. या सगळ्याबरोबर इम्पॉर्टंट आहे तुमचं शंका निरसन. जसं मी आत्ता म्हणालो की ज्या पद्धतीनं PYQचं महत्त्व आहे, तसं तुमच्या डाऊटसाठीचं पण एक अतिशय महत्त्वाचा काही भाग आहे. जोपर्यंत कॉन्सेप्टच्या शंका क्लिअर होत नाहीत, ॲप्लिकेशन म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या ट्रिक्स आहेत, या शंका तुम्हाला क्लिअर होत नाहीत, तोपर्यंत तुमचे नवीन नवीन थॉट लागत नाहीत. म्हणून जाणीवपूर्वक तुम्हाला थोडासा प्रयत्न करावा लागेल स्वतःला, आणि मग ज्या सगळ्या गोष्टी येतील त्या आम्ही पक्क्या तुमच्यापर्यंत आणू. हे डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत. काही वेळेला चॅट नव्हतील, काही वेळेला लाईव्ह सेशन नव्हतील, तुम्ही मेसेज करू शकाल आणि त्या मेसेजवर आमची सगळी टीम, एक्सपर्ट फॅकल्टीज तुमचे सगळे डाऊट बघेल आणि त्याचं तुम्हाला त्याच मेसेजवर तुम्हाला क्लिअरन्स मिळेल. किंवा काही लाईव्ह सेशनला, अशा सेशनमध्ये तुमच्या ओपन डिस्कशनमध्ये आपण सगळ्या शंका क्लिअर करत राहू. एकही डाऊट राहणार नाही, ही मात्र नक्की तुम्हाला खात्री आपण देऊ शकतो. याबरोबर दुसरं इम्पॉर्टंट पुढचा कॉन्सेप्ट काय, की जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, अभ्यासाच्या तयारीसाठी तुम्हाला जो काही टीचर्स आहेत, एक्सपर्ट टीचर्स आहेत, यांच्याकडून काय मिळणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट अभ्यास कसा करायचा, कारण कित्येक वेळा मुलांना टाइम टेबल सुद्धा बनवता येत नाही, असं घडतं. करायची इच्छा असते पण प्लॅनिंग नाही करतायत. कित्येक जणांचं प्लॅनिंग परफेक्ट होतं पण इम्प्लिमेंट परफेक्ट होत नाही. म्हणजे हे जे सगळं अडचणी आहेत त्या सगळं आपण डिस्कस करू शकतो. भाषा विषयांचा अभ्यास कसा करावा, गणिताचा कसा करावा, बुद्धिमत्तेचा कसा करावा, छोट्या छोट्या काही टेक्निक्स आहेत त्याला ॲड कशा कराव्यात, हे सगळं तुम्हाला त्यातनं कळायला लागेल. म्हणून अभ्यास कसा करावा याच्यावर स्पेशल सेशन होईल. वेळेचं नियोजन आहे, मी आत्ताच बोललो टाइम टेबल आहे, ते प्लॅन कसा करायचा, किती दिवस हातात राहिले आहेत, डेलीचं टायमिंग किती येतात आहे, त्याच्यातला रोज मला 1 तास कसा काढायचा आहे, त्या 1 तासाच्या लेक्चर नंतर मला सरावाला किती वेळ द्यायचा आहे, कोणत्या सब्जेक्टच्या कोणत्या टॉपिकला किती टाईममध्ये जायचं आहे, प्रत्येक कंटेंटचं मला ABC कॅटेगरायझेशन कसं करायचं आहे, हा पण फार महत्त्वाचा मुद्दा आहे. एखादा चॅप्टर तुम्ही शिकलात, तुम्हाला आता त्याची उजळणी करायची, तो शिकलेला चॅप्टर मला किती समजला आहे, त्यातला उत्तम समजलेला भाग माझा A गटात असेल, मध्यम समजलेला B गटात असेल, जो मला कमी समजला तो C गटात असेल. मग ABCच्या प्लॅनप्रमाणे मी कुठल्या गटाला कुठल्या भागाला किती वेळ रिव्हिजन करायला पाहिजे, आठवड्यातनं कधी रिव्हिजन करायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला हळूहळू त्या सगळ्यातनं समजायला लागेल. म्हणून वेळेचं नियोजन महत्त्वाचं आहे. देन इम्पॉर्टंट आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंट हा ताण थोडासा बॅलन्स करायला पाहिजे, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांना कायम असं वाटतंच तिथं की मी प्लॅनिंग तर चांगलं करतोय, मेहनत तर चांगली करतोय, पण मला रिझल्ट येण्यासाठी जो काही भाग आहे, मला फोकस जो करायचा आहे तो बराच वेळ होत नाही माझा, आणि मग परीक्षेचं टेन्शन यायला लागतं, अभ्यासाचं टेन्शन यायला लागतं, अभ्यास होत नाही, भीती वाटायला लागते, काळजी वाटायला लागते, आणि इतका स्ट्रेस क्रिएट होतो, आणि त्या स्ट्रेसमुळेच आपल्याला परत पेपर अवघड जायला लागतो किंवा आपला अभ्यास परत डिस्टर्ब व्हायला लागतो. त्याला कसं बॅलन्स करायचं, कसा तुमचा ताण कमी करायचा, हे सगळं आपण व्हिडिओमधून सगळं नक्की बघणार आहे. आणि या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट आहे बोर्ड एक्सपर्टीज गायडन्स असणार आहे. जे काही सगळे लोक की जे ह्या स्कॉलरशिपचे पेपर सेटर्स आहेत, याच्यावर काम करणारी सगळी टीम आहेत, यांच्या सगळ्यांचे लेक्चर्स पण तुम्हाला नक्की गायडन्समध्ये मिळतील. आयदर ते झूमच्या मीटिंगमधून मिळतील, झूमच्या वेबिनारमधून मिळतील, किंवा व्हिडिओ लेक्चरमधून मिळतील, पण तुम्हाला नक्की काही चांगल्या गोष्टी या सगळ्या टीमकडून मिळत राहणार आहे तिथं. हा त्यातला अजून एक महत्त्वाचा असणारा पार्ट आहे. नाव हे सगळं देणार आहे कोण, हे सगळं तुम्ही बघताय. म्हणजे इतक्या वेळी मी जे तुम्हाला सगळं सांगतोय हे नुसतं बरोबर नाही, तुम्ही हे सगळी जर टीम बघितली, त्यांचे अनुभव पाहिलेत, तर तुम्हाला लक्षात येईल की अरे काय ताकदीचे लोक आम्हाला हे सगळं देणार आहेत. आता एकदम सगळे एक्सपर्ट टीचर ज्यांनी अनेक वर्ष स्वतःला या फील्डमध्ये गुंतवलेले, वेळ दिलेला आहे, अभ्यास केलेला आहे, खूप नवीन नवीन गोष्टी शोधल्यात, आणि अनेक वर्षापासून ह्या 5वी 8वीच्या मुलांना किंवा स्कॉलरशिपच्या मुलांना बऱ्याच काही गोष्टी आता ते देत आहेत तिथं. त्यामुळे हे सगळे एक्सपर्टीची ओळख तुम्हाला इन शॉर्ट करून देईन मी इथं. तुमच्या मराठी विषयासाठी आपल्याकडं ज्या फॅकल्टीज असणार आहेत, जयश्री हांडे मॅडम, की ज्या सगळा मराठी तुमचा अख्खाच्या अख्खा घेणार आहेत, ज्याच्यामध्ये मराठीचा सगळा थ्रूआउट कंटेंट, कारण यांचा एक्सपिरियन्स बघितलात ना, जवळपास 18 वर्ष मॅडम मराठी शिकवत आहेत, अतिशय उत्तम पद्धतीने, एकदम साध्या सोप्या भाषेत, छोट्या छोट्या उदाहरणांच्या माध्यमातून अतिशय उत्तमतेने मराठीचं सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्ही एक व्हिडिओ त्यांचा डेमो लेक्चर बघा, तुम्हाला लक्षात येईल की काय, सगळ्यांचेच बघा, तुम्हाला पक्क कळेल की एकदम काय सोप्या भाषेत कसं कळणार आहे. म्हणजे मराठी वाटण्यासाठी सोपी भाषा वाटते आपल्याला, कारण आपली बोलीभाषा आहे, मातृभाषा आहे, पण जेव्हा ॲप्लिकेशनमध्ये जातो तेव्हाच मात्र कळतं की अरे हे तर मला येतच नाही, हे शब्द मला कळत नाहीत, समजत नाहीत, पण हे सगळं
सोपं करायचं काम अंडे मॅडमनी एकदम परफेक्ट केलेलं आहे. याचबरोबर मॅथ्स सारखा विषय की जो बऱ्याच वेळा आपल्याला टफ वाटतो, कारण आपण फॉर्म्युले पाठ करून त्या गोष्टीवर काही करतो पण ॲप्लिकेशनवर काम करत नाही. पण ह्या गणित विषयाला एकदम सोपं करायचं काम आपल्याकडे जवळपास 36 वर्ष अनुभव असणारे हे नामदेव धनवडे सर आहेत, त्यांनी काम केलेलं आहे. धनवडे सरांचं एज्युकेशन MA BEd आहे. हांडे मॅडमचं पण एज्युकेशन MA BEd आहे, म्हणजे त्या मास्टर्स जे आहेत आणि त्याबरोबर त्यांनी BEd कम्प्लीट केलेलं आहे. आणि जवळपास धनवडे सर 36 वर्ष गणित शिकवतात, म्हणजे विचार करा 36 इयर्स इतका मोठा अनुभव असणारा व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला सब्जेक्ट सगळा सांगतो, छोट्या छोट्या ट्रिक्स म्हणून तुम्हाला इतकं मराठी गणित आवडायला लागेल आणि त्यातली गोडी एकदा तयार झाली की तुम्हाला कळेल का हे तर सोपं आहे, मी सहज करू शकत होते किंवा मला करता येणार सारखं आहे. तिसरा विषय महत्त्वाचा तो इंग्रजी, की बऱ्याच वेळा इंग्रजीची भीती बऱ्याच मुलांची असते आणि मग लँग्वेजमध्ये इंग्रजीचा तेवढा शब्दसंग्रह नसतो, काही वेळेला फ्रेम कळत नाहीत, काही वेळेला सेंटेन्स कळत नाहीत, ग्रॅमर थोडं वीक असतं आणि मग खूप 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 वाचून वाचून पाठ करायचं काहीतरी माइंडसेट होतं. हे सगळं करायची गरज नाही. तुम्ही फक्त एक डेमो लेक्चर बघा आणि तुम्हाला कळेल की वर्षा काळे मॅडम जवळपास 24 वर्षापासून या सगळ्या ॲक्टिव्हिटीला कनेक्टेड आहेत. क्लासिक एक्सलंट इंग्लिश, उत्तम प्रोनाऊन्सिएशन, उत्तम प्रेझेंटेशन आणि इंग्रजीला अगदी आपल्यासारख्या भाषेत सोपं करून करून मांडण्याचं काम काळे मॅडमनी केलेलं आहे तिथं. आणि या सगळ्यामध्ये लास्ट महत्त्वाचा विषय तो इंटेलिजन्समध्ये बुद्धिमत्तेचा. बुद्धिमत्ता दररोज अभ्यासात शिकण्यातला विषय नाहीये, त्यामुळे रोज डेलीच्या डेली आपण त्यावर काम करत नाही. नेमकं या परीक्षेमध्ये तुमचा बुद्धिमत्तेचा भाग आहे काय, तर तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग करता आलं पाहिजे. तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग बरोबर मिनिमम टाईममध्ये डिसिजन घेता आले पाहिजेत. बुद्धिमत्तेचा परीक्षेत अंतर्भाव करणं याच्या मागचं लॉजिक अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि या विषयाला तुम्हाला सोपं करून सांगतायत ते म्हणजे झुनगारे सर, शामराव झुनगारे सर. 32 इयर्स 32 वर्ष सर हे तुम्हाला सगळ्या बुद्धिमत्तेच्या सगळ्या त्यांच्या स्वतःच्या अनुभवातल्या ट्रिक्स आणि टिप्स देतील. खूप सोप्या, खूप चांगल्या आणि अतिशय जबाबदारीनं महत्त्वाच्या अनेक वर्षाच्या अभ्यासातनं या सगळ्या टीचर्सनी टीमनं या सगळा कंटेंट तयार केलेला आहे आणि हा सगळा कंटेंट तुमच्यापर्यंत येणार आहे. माझेही काही सेशन तुम्हाला नक्की त्यात असणार आहेत, वेगळ्या प्लॅनिंगचे, स्ट्रॅटेजीचे, स्ट्रेस मॅनेजमेंटचे. आम्ही दोघंही तुम्हाला वेगळ्या काही फॉर्म्समध्ये आणि वेगळ्या टाईप्समध्ये नक्की सांगू, पण सब्जेक्ट एक्सपर्टीज म्हणून हे सगळे 4 टीचर तुम्हाला प्रत्येक कंटेंट उत्तम पद्धतीने देतील. त्यामुळं अतिशय काळजीपूर्वक तुम्ही या सगळ्याकडे बघा. खात्री करायची तर तुम्ही एक डेमो लेक्चर बघा, फ्री व्हिडिओज आहेत तिथं लोड केलेले आहेत, तुम्ही बघा, एकदा फॉलो करा, तुम्हाला आयडियाज कळतील आणि काय टाईपनं जायचंय हे पण समजू शकेल. तर ही सगळी एक्सपर्ट फॅकल्टीची टीम क्लासिक वेने सगळं करणार आहे. हा सगळा कोर्स तुमच्याकडे येतोय हा माय एक्झाम कोचच्या प्लॅटफॉर्मवर. माझ्या परीक्षेचा कोच म्हणूनच आम्ही खरं तर त्याला नाव दिलंय आणि हे सगळं तुम्हाला मिळणार आहे कसं, ऑब्विसली आपण हे सगळे ॲपमधून देतोय. एक ॲप तुम्हाला इथं डाउनलोड करून घ्यावा लागेल आणि ते ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर सगळ्या डिटेल गोष्टी येतील, तुम्ही सगळं पाहू शकाल. कसं ॲप बघायचं, कसं डाउनलोड करायचं. खरं तर आता तुम्ही सगळेजण खूप टेक्नोसेव्ही आहात, सगळ्यांना सगळं कळतं, तरी पण थोडी प्रोसेस म्हणून आपण काही थोडीशी माहिती बघूया की नक्की काय करायचं आहे. हे कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर या कोर्सचं एक रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याला स्टेप्स काय आहेत, तर पहिली गोष्ट तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. इम्पॉर्टंट आहे, बेसिक भाग आहे. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे, तुम्ही प्ले स्टोअरला जा आणि ॲप ओपन करा. काय करा, प्ले स्टोअरला गेल्यानंतर माय एक्झाम कोच नावानं तुम्हाला असं एक ॲप दिसेल. हा लोगो लक्षात ठेवा, लोगो माय एक्झाम कोच ओपन झाला की तुम्हाला आपोआप कळेल तिथं. ह्याच ॲपला तुम्ही नंतर याच्यामध्ये जसं प्ले स्टोअरला जा, सर्च करा माय एक्झाम कोच असा लोगो तुम्हाला दिसेल आणि मग त्याच्यात काय करा, क्लिक करा. कशावर, इन्स्टॉल ऑप्शनवर. हे दिसतं ना इन्स्टॉल ऑप्शन, याच्यावर क्लिक करा. इन्स्टॉल ऑप्शनला क्लिक केलं की तुम्हाला तुमचं ॲप त्याच्यावर डाउनलोड होणार आहे. एकदा ॲप डाउनलोड झाल्यानंतर पुढे काय करायचं, आता रजिस्ट्रेशनची पुढची स्टेप्स आहे. या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन घ्यायचं आहे तर ओपन द ॲप्लिकेशन, ते ॲप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमच्याकडे समोर ऑप्शन येईल, हे दिसतं ना तुम्हाला, असं स्क्रीनवर दिसेल तुमच्या. याच्यात लॉग इन विथ व्हॉट्सअप आहे, लॉग इन विथ व्हॉट्सअप दिसते तुम्हाला, असा एक ऑप्शन आहे. एक तर तुम्ही त्या लॉग इन विथ व्हॉट्सअपला क्लिक केलं तर तुमच्या व्हॉट्सअपला एक लिंक जनरेट होईल आणि तुम्ही लिंकवर गेलात की तुम्हाला तुमचं लॉग इन होणार आहे, तुमचं ॲप ओपन होणार आहे. हा त्याला पहिला पर्याय. दुसरा पर्याय, तुम्ही ह्या ऑप्शनमध्ये गेलात, यूज अनादर मेथड, दुसऱ्या मेथडमध्ये गेलात, तिथं क्लिक केलं तर तुम्हाला खाली तुम्हाला तिथं तुमचा नंबर टाकावा लागेल. मोबाईल नंबर तुम्ही टाकलात की मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्ही तिथे टाकलात की तुम्हाला बरोबर तिथं लिंक येईल. लिंक ओपन केले की तुमचं लॉग इन झालं असेल. म्हणजे कोणत्याही मेथडनं तुम्ही लॉग इन होऊ शकता. हे दिसलं तुम्हाला की व्हॉट्सअपमध्ये ओपन करा किंवा डायरेक्ट लिंक ओपन करा, दोन्ही मार्ग तुम्हाला आहेत. ह्याच्यामुळे ह्या तिसरी स्टेप मी आत्ता बोललो ती ही दुसरी स्टेप, लॉग इन तुम्हाला व्हॉट्सअपमधून करता शिकेल. असे झाले दुसऱ्या तिसऱ्या स्टेपचा भाग आहे. मग काय होणार आहे त्याच्यानंतर, काय
कोर्स परचेस करावा लागेल है ना. तर कोर्स परचेस करण्यासाठी साध्या सोप्या प्रोसेस आहेत. याच्यामध्ये जायचं आहे, क्लिक द स्टोअर ऑप्शन कोर्स आहे तिथं स्टोअर ऑप्शन हा दिसतोय तुम्हाला, याला क्लिक करायचं. याला क्लिक केलं की तुम्हाला पर्चेसिंगसाठी येणार आहेत. मग तो पर्चेसिंगमध्ये काय तर कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे. कोर्स घेण्यासाठी तुम्हाला समोर सगळे कोर्स दिसतील. हा 5वीचा कोर्स आहे, 8वीचा कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला फ्री व्हिडिओचं पण दिसेल तिथं. मग तुम्हाला असं वाटलं की मला पहिलं फ्री व्हिडिओज बघून डेमो पहिले बघायचे, मग मी ठरवेन काय करायचं. ओके देन तुम्ही जावा स्टोअर ऑप्शनला, समोर तुम्हाला ह्या सगळ्या कोर्स बरोबर फ्री डेमो पण दिसतील. क्लिक करा, एक 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 फ्री डेमो सगळे बघून घ्या. परफेक्ट तुम्हाला आयडिया येईल काय, आणि मग तुमचा डिसिजन होणारच आहे की मला 5वीचं घ्यायचं आहे, 8वीचं घ्यायचे, ज्या इयत्तेचे तुम्ही असाल त्याला तुम्ही क्लिक कराल. क्लिक केलं की तुम्हाला कोर्स ओपन होईल. कोर्स ओपन झाल्यानंतर पण तो कोर्स ओपन व्हायच्या बरोबर तुम्हाला आधी पेड करावा लागेल. आणि पेड करताना कोर्स आम्ही अतिशय कमी कॉस्टमध्ये ज्या पद्धतीनं हा सगळं मटेरियल बनलं गेलेलं आहे, ज्या सगळ्या अनुभवी शिक्षकांना आम्ही सोबत घेऊन हे सगळं काम केलेलं आहे, याची खरंच तसं मूल्य आपण वेगळ्या विचारात गेलो तर खूप वेगळं होऊ शकतं, पण अतिशय कमी मूल्यामध्ये, अतिशय कमी किमतीमध्ये आम्ही हा प्रॉडक्ट सगळा तुमच्यापर्यंत आणतोय. पण तो आणण्यापूर्वी तुम्हाला पेमेंट्स कसं करावं लागेल, तर बाय नाऊ ऑप्शन आहे, क्लिक बाय नाऊ बटन आहे, याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुमच्याकडं कोणत्या मार्गाने पैसे भरायचे याचे सगळे ऑप्शन तुमच्याकडे येतील. म्हणजे हे सगळे वेगवेगळे ऑप्शन पैसे भरण्याचे तुम्हाला समजू शकतात, किंवा पालक तुमची सगळी प्रोसेस करतील, त्यांनाही माहिती आहेत या सगळ्या बेसिक आयडियाज काय आहेत. याच्यामध्ये तुम्ही जाल, तिथं गेल्यानंतर मग तुम्हाला चॉईस करायचं कोणता ऑप्शन तुमचा, पेमेंट ऑप्शन चॉईस करायचं. हे सगळे अनेक पेमेंट ऑप्शन्स आहेत, तुम्हाला दिसेल कुठल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. तुम्ही समजा गुगल पेला गेलात, फोन पेला गेलात, किंवा अजून काही वेगळ्या ऑप्शनला गेलात, तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिथपर्यंत जाता येईल. पेड द अमाऊंट गो थ्रू द होम पेज आहे, म्हणजे जो तुम्ही ऑप्शन निवडाल, कुठलाही ऑप्शन निवडाल, त्या कोर्सची जी फीज आहे ती बरोबर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या कोर्सची फीज तुमची पे होईल. पे झाल्यानंतर तुम्हाला होम पेजला जायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही फीज पेड केले की लगेच तुमचा कोर्स तुमच्या स्वतःच्या ॲप्लिकेशनला तुम्हाला तो दिसणार आहे. होम पेजला गेलात की तुम्ही कोर्स ओपन करू शकाल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळे कोर्सेस, तुम्हाला सगळे व्हिडिओज, तुम्हाला सगळे इथे सगळे 100% दिसायला लागतील. तर समजा काही अडचण आली, नाही दिसला, नाही कळला, तर हे 2 कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेत. या कॉन्टॅक्ट नंबरवर एनी टाईम कॉल करा. तुम्हाला त्याच्यातले सगळे डिटेल्स आम्ही सांगू शकू. कॉल उचलला गेला नाही, पेंडिंग राहिला, काही राहिलं, तर नक्की तुम्हाला पुन्हा कॉल येईल आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आम्ही पक्क्या क्लिअर करू शकू. एकदम साधी सोपी रुटीन प्रक्रिया. यातनं तुम्हाला नक्की हे परचेस करता येण्यासारखं आहे. आता हे सगळं करताना त्याच्या कॉस्टिंगमध्ये जेव्हा तुम्ही जाल, तुम्हाला लक्षात येईल की आपण काय कॉस्टमध्ये, मी तुम्हाला मगाची कॉस्ट त्याच्यातली दाखवायची क्लिअर करतो म्हणजे कळेल समजा किती कॉस्ट आहे. इथं समोर बघा, इथं दिसतंय कॉस्ट 50% ऑफ आम्ही दिलाय. म्हणजे जवळपास ह्या 3000 रुपयाच्या कोर्सला 50% ऑफ दिलेला आहे. आणि दुसरा जो कोर्स आहे तुमचा त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास 3600ला 50% ऑफ आहे. हे दोन्ही 50% ऑफमध्ये आत्ता रिसेंट तुमचे ऑप्शन्स आहेत तुम्हाला, कारण नंतर प्राइजेस प्लस मायनस होत राहणार आहेत. त्यावेळेला आता तुम्हाला एक चांगली संधी आहे, लवकरात लवकर इन्स्टॉल करा. 50% ऑफची असणारी तुम्हाला स्टार्टिंगची थोडक्यात स्कीम म्हणूया, तुम्हाला पर्याय म्हणूया, किंवा तुम्हाला एक चांगला गोल्डन चान्स आहे. हा एक्सलंट वेनी तुम्हाला सगळं मिळेल तिथं, आणि तुम्ही याला जॉईन करू शकाल. एकदा व्हिडिओज बघितलेत, एकदा तुम्ही बेस बघितलात की तुमच्या लक्षात पक्के यायला लागेल. बाकी इतर माहितीसाठी आमचे हे सगळे सोशल मीडियाचे ऑप्शन्स आहेत, हे तुम्ही पक्के कनेक्ट व्हा. हे तुम्हाला दिसतंय माय एक्झाम कोचचा यूट्यूबचा चॅनल, तुम्ही कनेक्ट होऊ शकाल तिथं. इतर सगळे इन्स्टाचे आहेत, बाकी वेगवेगळे सगळे काय सोशल मीडियाचे ऑप्शन्स आहेत, हे सगळे तुम्हाला कनेक्ट करता येतील. ऑलवेज कनेक्ट व्हा. हळूहळू माहिती सगळी तुम्ही पहा तिथं, आणि तुम्हाला लक्षात यायला लागेल अरे खूप चांगल्या पद्धतीने मला हे सगळं समोर येते. एक उत्कृष्ट चांगल्या टीचरनी, चांगल्या टीमने तयार केलेला एक एक्सलंट प्रोग्राम 5वी 8वीच्या मुलांसाठी हा स्कॉलरशिपचा प्रोग्राम तयार केलेला आहे. तुम्ही अगदी काळजीने जेव्हा हे सगळं कराल, 100% तुम्ही आत्ता ज्या पोझिशनला स्पर्धा परीक्षेच्या आहात, तयारीच्या पोझिशनला आहात, याच्यात तुमची नक्कीच गुणांची वाढ होईल, नक्कीच कॉन्सेप्टची वाढ होईल. आपल्याला आपल्या राज्यामध्ये नंबर येईल का, जिल्ह्यात नंबर येईल का, अजून काही वेगळ्या पोझिशनला येईल का, याबरोबरही तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे की मी नवीन काहीतरी शिकेन, आणि चांगल्या अनुभवी शिक्षकांकडून मला हे शिकता येण्यासारखं आहे. एक जवळपास 20, 30, 40 वर्ष अनुभव असणारे टीचर जेव्हा तुम्हाला समोर सांगतात, मांडतात, ते एखाद्या रँकपेक्षाही फार मोठं असतं. एक्सपर्ट टीमकडून एक्सलंट वेनी नवीन आयडिया सहित तुमच्या स्कॉलरशिपची तयारी नक्की करा. माय एक्झाम कोच तुम्हाला हे सगळं एकदम मनापासून जबाबदारीने आणि प्रत्येक छोट्या गोष्टींना मांडायचा प्रयत्न करते. कोणत्याही गोष्टीसाठी सोबतच्या दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. काही अडचण असेल तर मी ऑलवेज तुम्हाला क्लिअर करू. ॲप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर हा कोर्स परचेस करून तुमच्या स्कॉलरशिपच्या तयारीला लागा. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.